आहार शारीरिकदृष्ट्या फिजिकल हेल्थ आईची आणि बाळाची चांगली बनवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा स्त्रीच्या शरीरामध्ये त्या बाळाचं शरीर बनतंय, वेगवेगळे ऑर्गन्स बनतायत, तर हे बनत असताना त्यासाठी आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स त्या बाळापर्यंत पोहोचले गेले पाहिजेत. त्या नाळेच्या माध्यमातून त्या बाळाला पोहोचवले जात असतात आणि त्याची जर का कमतरता जाणवली, तर मग ऑर्गनच्या डेव्हलपमेंटमध्ये डिफिकल्टीज झालेलं जाणवतं. मग कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम्स त्या ऑर्गन्समध्ये आपल्याला जाणवतात. मग कधी हृदयामध्ये होल आहे. अनेक वेगवेगळ्या डिसऑर्डर्स, मग ब्रेनमध्ये रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, हातापायांमधल्या डेव्हलपमेंटमधले प्रॉब्लेम्स असतील, तर फिजिकल डेव्हलपमेंटला खूप त्याचा इम्पॅक्ट होतो. त्यामुळे आहारसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. चुकीचा आहार तुम्ही घेत असाल, उदाहरणार्थ आज आपण पाहतो की व्यसनाधीनता, अल्कोहोल ॲडिक्शन असेल किंवा अंमली पदार्थांचं सेवन असेल, स्मोकिंग असेल. सो महिलासुद्धा आज या प्रकारे म्हणजे व्यसनाधीनता करताना आपल्याला जाणवतात. प्रेग्नन्सीमध्ये जर का तुम्ही चुकीचा आहार घेत असाल, ॲडिक्शन्स करत असाल, तर त्याचा खूप विपरीत परिणाम त्या गर्भावरती होतो, गर्भातल्या बाळावरती होतो आणि मग बरेचदा गतिमंद, मतिमंद किंवा अबॉर्शन्सला या फॅमिलीला सामोरं जावं लागतं. बौद्धिक क्षमतांवरती या सगळ्या व्यसनाधीनतेचा खूप मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतं आणि त्याच्यावरती काही रिसर्चेस आहेत. त्यामुळे अशा गोष्टी कन्सीव्ह आधीपासूनच काही हेल्दी प्रॅक्टिसेस फॉलो करून मग बाळाला जन्माला घालायला पाहिजे असं मला वाटतं.